मुलगी राजकीय वारसा होऊ शकते का या प्रश्नाला आपल्याला अनेक वेळा सामोरं जावं लागलं, अशी स्पष्ट कबुली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत दिली. सामान्य जनता पुढारलेल्या विचारांची आहे. त्यांनी मुलीच्या रूपात राजकीय वारसा स्वीकारला, मात्र फेक ट्रोलिंग करणाऱ्यांच्या ते पचनी पडायला कठीण जाते आणि त्याचा सामना आपल्याला सुद्धा करावा लागला. मात्र आता आपण त्या पलीकडे गेलो असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. राजकारणात ना राजकीय व्यक्तींना काही गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे कधी कधी काहींना, जसं तुम्ही म्हटलं, काहींना स्पष्ट वक्तेपणाचा त्रास होतो, काहींना एका विशिष्ट जात समूहात असल्याचा त्रास होतो, काही राजकीय नेत्यांना जेंडरमुळे त्रास होतो की महिला असल्यामुळे कदाचित त्या संधी मिळत नाही. तुम्हाला असं कुठलं वाटतं की अमुक गोष्टीमुळे किंवा घराणेशाहीमुळे काहींना त्रास होतो, कॉन्स्टंट कंपॅरिझन असतं, तुम्हाला असं कुठल्या गोष्टीमुळे वाटतं की आपल्याला त्याचा त्रास होत नाही? मला त्रास झाला असं म्हणणार नाही, कारण मला सामान्य माणसाने त्रास दिला नाही. सामान्य माणूस हा फार फॉरवर्ड थिंकिंग आहे. पण ज्या प्रचार व्यवस्था किंवा मी म्हटलं ना जे फेक ट्रोलिंग आहे त्याच्यामध्ये मुलगी वारसा होऊ शकते हे ऍक्सेप्ट करायला लोकांना सहनच होत नाही. म्हणजे सुपुत्र कसाही असला, त्यांनी कितीही झेंडे काढले, तो कसाही वागला, त्यांनी कुठल्याही पथ्य पाळले नाही, तो व्यसनी असेल, दुराचारी असेल, सगळं असलं तरी मुलगी कुठे वारसा होऊ शकते का, हे एक विषयाला मला बऱ्याच वेळा हाताळावं लागलं. पण मी आता त्याच्या पुढे गेलेली आहे आणि आता ॲक्सेप्ट केलं लोकांनी की मुलगी वारसा होऊ शकते.